नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या चौधरी दाम्पत्यावर कारवाई करा, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 67वी सर्वसाधारण सभा झाली संपन्न। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संदर्भातील माहिती देण्यासाठी धुळ्यात राज्य प्रमुख राम राऊत यांची पत्रपरिषद। काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय येथील जागेवरील शॉपिंग सेंटर तत्काळ काढा, लोजपाचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थेत बनावट कागदपत्र तयार करून प्रशासनाची दिशाभूल केली जाते। तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे पत्रव्यवहार करून शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांच्या विरुद्ध तक्रारी करून त्यांना वेठीस धरले जात असा आरोप करीत संबंधित शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र पापळकर साहेब यांना लेखी निवेदन सादर करून तक्रार केली। दरम्यान शोभा रवींद्र चौधरी या त्यांचे पती रवींद्र महादू चौधरी व दीर सुरेश महादू चौधरी हे संगनमताने सतत खोटे नाटे कागदपत्र तयार करून दिशाभूल करून प्रशासनाकडे सुनावणीचे आयोजन केले जाते। त्यामुळे अध्ययन व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजावर याचा परिणाम होतो। लोकशाही स्वातंत्र्याचा अशा प्रकारे गैरवापर करून इतरांना त्रास देणाऱ्या शोभा रवींद्र चौधरी, रवींद्र महादू चौधरी, सुरेश महादू चौधरी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज निवेदनाद्वारे करण्यात आलेली असून यावेळी निवेदन देण्यासाठी PP परदेशी, VM नवसारे, VT चौधरी, SS वसईकर, KD घरटे, RU कोकणी, AD पवार, MC पैसाने, MS चव्हाण यांच्यासह आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। मी प्रदीप पुंडलिक परदेशी, आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक प्राचार्य। आता ही जी महिला आहे, महिला आयोगाकडे तक्रार करत असते, कुठेही खोट्या नाटके करत असतात। असंच मलाही मार्च महिन्यामध्ये हिने अँटी करप्शनविषयी माझ्याविषयी तक्रार करून मला लाचलुचपत प्रतिबंधक म्हणून माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे। कारण की आम्ही मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही वर्गणी गोळा करत असतो आणि ते मुलांसाठी तो खर्च करत असतो। पण ही बाई अशी आहे की बाई प्रत्येक शिक्षकाला धाकामध्ये ठेवते आणि म्हणते की नाही मी बघून घेईल, मी महिला आहे, आणि महिला आयोगाचा धाक आम्हाला दाखवत असते आणि खोटे आरोप आमच्यावर लावत असते आणि सांगते की मला तुम्ही वाईट नजरेने पाहता, असे ते आमच्यावर खोटे आरोप करते। आजचा काय विषय द्यावा बोला? आजचा काय विषय? आजचा विषय असा आहे की आम्ही तिच्याविषयी निवेदन द्यायला आलेलो आहे की ते आमच्यावरती खोटा आरोप करते आणि सगळ्या शिक्षकांवर दहशत निर्माण करते ती। तर ही दहशत निर्माणाचं करायला नाही पाहिजे आणि ती स्वतः खोटी आहे। म्हणून आम्ही सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आज कलेक्टर साहेबांकडे आदर्श हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा तसेच श्रीमती NNC कॉलेज महाविद्यालयाचे सगळे प्राध्यापक वर्ग, प्राध्यापिका वर्ग, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सगळे या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत आणि त्या कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती केली आहे की या महिलावर तुम्ही हिच्यावर खरंच ही खोटे आरोप शिक्षकांवर लावते तर हिचं तुम्ही चौकशी केली पाहिजे अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। DDC बँकेची 67वी सर्वसाधारण सभा आज सकाळी 11 वाजता धुळे शहरातील पांढरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल विश्राम भवनात संपन्न झाली। या सभेच्या सुरुवातीला दिवंगत सदस्यांसह विविध क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान QR कोड सेवेचा चेअरमन राजवर्धन कदमाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दरम्यान या सर्वसाधारण सभेत माजी आमदार कदमाडे यांनी सांगितले की मार्च 2023 अखेर जिल्हा बँकेत 643.92 कोटी रुपयांचा ठेवी होत्या। मार्च 2024 अखेर एकूण ठेवी 771.18 कोटी इतक्या आहेत, म्हणजेच वर्षभरात 27.26 कोटींनी ठेवीमध्ये वाढ झालेली आहे। दरम्यान त्यामुळे ठेवीदारांचे मनापासून आभार मानतो। मागील वर्षी किसान क्रेडिट कार्डद्वारे 57,500 शेतकऱ्यांना 100% कर्जपुरवठा केला गेला। मात्र यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे चेकद्वारे कर्जदारांना कर्जपुरवठा केला। तसेच सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना आणि 31,500 बचत खातेदारांना नवीन पर्सनलाइज कार्ड वाटप करण्यात आले अशी माहिती यावेळी चेअरमन राजवर्धन कदमाडे यांनी सदरची माहिती दिली। दरम्यान आजच्या सभेला चेअरमन राजवर्धन कदमाडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, संचालक नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शरद पाटील, हर्षवर्धन दैते, संजय पाटील, माजी मंत्री विजय नवल पाटील,
शिवाजी पवार यांच्यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज पाटील यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारी संस्थांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आपल्या अपेक्षा आहे. बँकेने निवडणुकीला 1/8/2024 पासून आकर्षक स्पर्धात्मक व सुधारित व्याजदर लागू केलेले आहे. सभासदांनी ठेवी घेऊन आम्हाला सहकार्य करावं. बँकेला 17 वर्षापासून ब वर्ग प्राप्त झालेला आहे. 2016-17 वर्षात 0% व्याजदराने व्याज वाटप केलेल्या कर्जाची काही शेतकऱ्यांनी वसुली न केल्यामुळे बँकेच्या इन्फ्लेमध्ये वाढ झालेली आहे आणि कर्जाची 100% तरतूद करावी लागलेली आहे. त्यामुळं नक्कीच सभासदांनी OTS-च्या योजनेचा फायदा करावा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णांना मदत मिळवण्यासाठी तुम्हाला आता कोणत्या पुढारी राजकीय पदाधिकाऱ्यांची मदत घेण्याची आवश्यकता नाही. वशिला लावण्याची देखील गरज निर्माण होणार नाही. फक्त एक फोन करा आणि वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवा. ना वशिला ना ओळख, येथे मिळते थेट मदत असे ब्रीदवाक्य असलेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. दरम्यान गेल्या 2 वर्षात 285 कोटी निधीतून 35,000 रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती राज्यप्रमुख राम राऊत विस्तारक तथा युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रथमेश गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय गुजराती, शेखर बडगुजर, योगेश मराठे तसेच धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील उपस्थित होते. या पत्रकारांच्या माध्यमातून आपणास विनंती करेल, आवाहन करेल की आपल्याला कुठलीही मुख्यमंत्री सहायता निधीची अडचण असेल तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक मी सांगतो तुम्हाला. ज्या टोल फ्री क्रमांकावर आपण जर फोन केला तर आपल्याला त्या ठिकाणी तात्काळ फॉर्म उपलब्ध होतो आणि त्या फॉर्मवरची आवश्यक कागदपत्रे जर आपण ईमेल ID वर पाठवली तर तात्काळ 5 ते 7 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तो मुख्यमंत्री सहायता निधी मिळतो. तो क्रमांक मी या ठिकाणी सांगतो 8650567567. मी पुन्हा सांगतो 8650567567. हा टोल फ्री क्रमांक आहे. 24/7 आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. अजून एक महत्त्वाचं निवेदन आव्हान आपल्या मार्फत मला करायचं आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये धुळे शहर असेल किंवा नाशिक शहर असेल किंवा पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला हॉस्पिटल लूट करतात, त्रास देतात, ज्या ठिकाणी त्यांना गैरवापर करतात किंवा आर्थिक त्रास देतात, मानसिक त्रास देतात, अशा लोकांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रतिनिधी महानगर प्रमुख या ठिकाणी नेमलेले आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर आमच्या पॅरेंट बॉडीचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे असतील, सतीश तात्या असतील, डॉक्टर गावित साहेब असतील, यांच्याशी तुम्ही केव्हाही संपर्क साधून मदत मिळवू शकता. धुळे शहरातील मौजे सिटी सर्वे नंबर 3487 पैकी 33 चौरस ॲड जमीन महाराष्ट्र प्रांतिक हरिजन सेवक संघ यांना मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहासाठी भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किमतीवर दिनांक 5/11/1995च्या आदेशान्वये मंजूर करण्यात आली होती. दरम्यान मंजूर आदेशातील अटींचा संस्थेचे भंग करून दुकानांचे बांधकाम केलेले आहे. तसेच मनपाने 12/12/2002 रोजी धुळे नगरपालिका ठराव नंबर 198 कार्यालयीन निवेदनाद्वारे हरिजन सेवक संघ यांना नगर भूमापन हद्दीतील सिटी सर्वे नंबर 3487 येथे शॉपिंग सेंटर बांधकाम प्रस्ताव सभागृहापुढे आला असता सदस्यांनी त्यावर चर्चा करीत चर्चेअंती सदरची जागा शासनाने मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी दिलेली असल्याने तिथे शॉपिंग सेंटर बांधणे योग्य होणार नाही म्हणून सदरचा प्रस्ताव नामंजूर केला. तसेच महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष माननीय मोहन जोशी यांनी दिनांक 3/7/2009 रोजी तहसीलदार यांना असे पत्र दिले की काकासाहेब बर्वे शॉपिंग सेंटर काढून टाकण्यात यावे. दरम्यान नियमानुसार येणारा खर्च यंत्र राबविणे आम्ही देण्यास तयार आहोत. त्यामुळे सिटी सर्वे नंबर 3487च्या जागेवरील अनधिकृत शॉपिंग सेंटर 15 दिवसात न काढल्यास लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा लोजपाने दिलेला असून त्या संदर्भात आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी लोजपाचे दिलीपप्पा साळवे, कुंदन खरात, महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण, मधू चव्हाण, प्रमोद सोनवणे यांच्यासह लोजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. माननीय धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना धुळे शहरातील
काकासाहेब बर्वे कन्या छात्रालय हरिजन सेवक संघ या संस्थेच्या बाहेरील शॉपिंग कॉम्प्लेक्स बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्ये एक लेखी निवेदन तक्रार निवेदन सादर करण्यात आलेले आहे. गेल्या 12 ते 13 वर्षापासून लोकजनशक्ती पार्टीच्या मार्फत सदरील बेकायदेशीर दुकानांच्या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार शासनाची केलेला आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सदरील बेकायदेशीर दुकान तोडण्याचे लेखी आदेश काढून देखील संबंधित जे दुकान मालक आहेत ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत व त्या लोकांकडून शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून सदरील बेकायदेशीर बांधकाम दुकानांचे बांधकाम हे आजपर्यंत उभे आहे. तरी आम्ही लोकजनशक्ती पार्टीमार्फत दिलीपप्पा साळवे उत्तर महाराष्ट्र प्रभारी व धुळे जिल्हा अध्यक्ष तसेच आमच्या महिला आघाडीच्या नेत्या शोभाताई चव्हाण यांच्या नेतृत्वात आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे. 15 दिवसाच्या आत सदरील अतिक्रमण काढून दोषींवर कारवाई न झाल्यास लोकजनशक्ती पार्टी रामविलास यांच्या मार्फत जन आंदोलन छेडण्यात येईल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.